पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटीच्या नव्या स्लॅब संदर्भात संवाद साधण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र आमदार नसतानाही आपल्याला 20 कोटी मिळतात। निधीवरून माजी शिवसेना आमदार सदा सरवणकरांच्या वक्तव्यानं नवा वाद होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी 3 कोटींपर्यंत खर्च आणि 100 बोकडे कापावे लागतात। शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा बरळले, पोटातलं ओठात आलं वडेट्टीवारांचा खोचक टोला। पैसे खात्यावर घेत नाही, ड्रायव्हरचा यूपीआय देत असल्याची लक्ष्मण हाकेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। तरुणानं काढली लक्ष्मण हाकेंची लाज। महाराष्ट्रात मराठा शक्तिशाली, उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व। नितीन गडकरींचं वक्तव्य, मी ब्राह्मण आहे, देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही, असंही विधान। आंतरवलीत मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा अचानक हल्ला, अनेक कार्यकर्त्यांना मधमाशांचा चावा। बैठकीच्या ठिकाणी गोंधळाचं वातावरण। पुणे गोळीबार प्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळ गँगच्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड। कोथरूडमध्ये गोळीबार केल्यानं याच परिसरात धिंड काढत शिकवला धडा। मे 2026 मध्ये होणारी नीट परीक्षा संगणकावर आधारित होण्याची शक्यता। पेपर लीक होण्याच्या प्रकारानंतर केंद्रीय शिक्षण आणि आरोग्य मंत्रालयाची सावध पावलं। जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका। उदय सामंतांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन। जगभरातील उद्योजकांचा सहभाग। अमेरिकेकडून H1B व्हिसासाठीचे नवीन नियम आजपासून लागू। नवीन अर्जदारांना मोजावे लागणार 88 लाख रुपये। जुन्या H1B व्हिसाधारकांना नवे नियम लागू नाहीत, अमेरिकेचं स्पष्टीकरण। वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आज। भारतात सूर्यग्रहण दिसण्याची शक्यता कमी। ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका इथे दिसणार ग्रहण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।